सगळ्यात आधी सर्वांना नमस्कार. मी सध्या प्रोबेशनरी डीवायएसपी म्हणून कोल्हापूर इथे रुजू आहे आणि या प्लॅटफॉर्मवर पहिल्यांदाच लाईव्ह व्हिडिओ आपण करत आहोत आणि त्या माध्यमातून मला सर्वांनाच विशेष करून जेही आपले मित्र सध्या पुढच्या वर्षीची एमपीएससीची परीक्षा किंवा एमपीएससी कडनं कंडक्ट केल्या जाणाऱ्या कुठल्याही परीक्षेमधून एखादं पद मिळवण्यासाठी ऍस्पिरंट म्हणून प्रयत्न करत आहेत, त्या सर्वांसाठी हे सेशन आहे. तर आपल्याला त्यात सगळ्यात आधी बघायचं आहे की नेमकं एमपीएससी हे कुठली एक्झाम कंडक्ट करतात, कुठल्या कुठल्या टाईपच्या पोस्टसाठी यामधनं रिक्रुटमेंट होत असते. तर आपण सगळ्यात आधी बघूयात. एमपीएससी बेसिकली आपल्याला जे माहिती आहे की राज्य शासनाअंतर्गत ज्याही बरेचशा वर्ग अ आणि वर्ग ब किंवा गट ब आपण ज्याला म्हणतो, यासंबंधी ज्या काही परीक्षा होतात, जे काही राजपत्रित गॅझेटेड ऑफिसरची पदं असतात त्यासाठी एक्झाम कंडक्ट करते. त्याचप्रमाणे इतरही अनेक पदांसाठी जे नॉन गॅझेटेड आहेत त्यासाठी सुद्धा एमपीएससी एक्झाम कंडक्ट करत असते. एमपीएससी कडनं जी आपण राज्यसेवा परीक्षा म्हणतो ती एक परीक्षा, त्यानंतर कंबाईनची एक्झाम आहे ज्यामध्ये PSI, STI, असिस्टंट ह्या वेगवेगळ्या पदांसाठी एक्झाम कंडक्ट केल्या जाते. तसंच इतरही टेक्निकल पदांसाठी सुद्धा आपला आयोग हा परीक्षा कंडक्ट करत असतो. तर सगळ्यात आधी किंवा एकंदरीत आपल्या पूर्ण ह्या व्हिडिओचा फोकस जो असणार आहे तो राज्यसेवा परीक्षेवर असणार आहे. आणि ह्यामध्ये सध्याची जी परिस्थिती आहे की हे बघा, हे काही आता नॉर्मल राज्यसेवेची परीक्षा जशी होते, जशी रिक्रुटमेंट दरवर्षी होते, ज्याप्रमाणे ट्रेनिंग शेड्यूल फॉलो केला जातो, त्याप्रमाणे ह्या वर्षी जी काही आपल्याकडे आता अभूतपूर्व परिस्थिती सध्या आपण फेस करत आहोत त्यामुळे होत नाहीये. रादर ज्याही एक्झामच्या डेट्स आपल्याकडे आल्या होत्या त्या बऱ्यापैकी आता म्हणजे ऍडजन सिनेडाय जे आपण करतो म्हणजे अनिश्चित कालासाठी पुढे ढकलले गेले आहेत. तर त्या काळामध्ये आपल्याला नेमकं कसं प्रिपरेशन करायचं आहे किंवा नेक्स्ट इयरला जी एक्झाम होणार आहे त्यासाठी कसं प्रिपरेशन करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. तर सगळ्यात आधी जे अगदीच नवीन लोक आहेत, जे नवीन ऍस्पिरंट्स आहेत, त्यासाठी त्यांना मी सांगू इच्छितो की एमपीएससी ही 3 टप्प्यामध्ये कंडक्ट केल्या जाते. पहिला टप्पा असतो पूर्व परीक्षेचा, दुसरा मुख्य परीक्षेचा आणि तिसरा जो असतो ती म्हणजे पर्सनॅलिटी टेस्ट किंवा मुलाखत. पूर्व परीक्षेमध्ये मुख्यतः 2 विषय असतात. एक GS जनरल स्टडीज सामान्य अध्ययन, ज्यामध्ये 7 सब हेडिंग्स आहेत किंवा सब्जेक्ट्स आहेत, इतर विषय आहेत त्यामध्ये. आणि दुसरा जो विषय असतो तो असतो सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट CSAT, ज्या विषयाबद्दल बरेच गुढ अजूनही आहे. त्यासंबंधी माझे काही युट्यूब व्हिडिओजही आहेत, तेही तुम्ही पाहू शकता. प्लस माझा एक बुकही त्यामध्ये आहे, CSAT ऑल इन वन, ज्यामध्ये मी CSATचा मला आलेला अनुभव, शिकवण्यातून आलेला अनुभव हे सगळं कंपाईल करून त्याचा एक एकत्रित स्वरूपामध्ये CSATच्या सगळ्या सब हेडिंग्सची, सब टॉपिकशी डील करण्यासाठी काय करता येईल, तर तसं एक पुस्तक सुद्धा आहे. ठीक आहे, आपण हे झालं पूर्व परीक्षेबद्दल. दुसरं आहे मुख्य परीक्षा. त्यामध्ये ही एकंदरीत 4 मुख्य त्याला विषय आहेत सामान्य अध्ययनाचे. 150 मार्काला प्रत्येक विषय असतो. त्यानंतरचा विषय जो आहे तो आहे लँग्वेज, भाषा. त्यामध्ये 100 मार्क जे आहेत ते आपल्याला लेखी स्वरूपात आहेत आणि 100 मार्क जे आहेत ते आपल्याला ऑब्जेक्टिव्ह आहेत. म्हणजे सब्जेक्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह अशा 2 फॉर्मॅटमध्ये लेखी आपली भाषेची परीक्षा होत असते. आणि त्यानंतरचा जो टप्पा आहे तो आहे मुलाखत, ज्याला 100 गुण आहेत. तर एकंदरीत अशी आपली 900 मार्कांची मुख्य परीक्षा होत असते आणि मुख्य परीक्षा प्लस मुलाखत होत असते. आणि त्यातून फायनल लिस्ट लागून आपलं जे काही सिलेक्शन असेल गट पदासाठी किंवा ब गटातील पदासाठी आपलं सिलेक्शन होत असतं. तर मित्रांनो, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की कॉम्पिटिशन ही खूप जास्त आहे ह्यामध्ये. कारण ऑब्व्हियस ही गोष्ट आहे, जर प्रत्येक वर्षी 3 ते 3.5 लाख विद्यार्थी सुमारे जर परीक्षेसाठी बसत असतील आणि सिलेक्शन जर केवळ काही शेकड्यांमध्ये असेल तर ऑब्व्हियसली आपल्याला कळू शकतं की पर्सेंटेज हे खूप कमी आहे सिलेक्शनचं. पण ह्यामध्ये खूप मोठं पण आहे. जे कोणी व्यक्ती प्रामाणिकपणे योग्य स्ट्रॅटेजी, योग्य प्लॅनिंग हे सगळं करून प्लॅनिंग करतात आणि अभ्यास करतात, एक्झिक्यूट करतात, त्यांचं हे सिलेक्शन होऊ शकतं.
मी हे म्हणत नाही की प्रत्येकाचं सिलेक्शन होतं, बट काही अशा बेसिक गोष्टी आहेत, ह्या जर तुम्ही पूर्ण केल्या तर तुमचे चान्सेस नक्कीच वाढतात सिलेक्ट होण्याचे. तर नवीन विद्यार्थ्यांसाठी किंवा बरेच लोकांचा असा प्रश्न असतो जे नवीन स्टार्ट करणारे आहेत अभ्यास, की सर नेमका अभ्यास कधीपासून सुरू करायचा आहे. बरेचसे लोक आहेत की जे 12वी झाल्यानंतरच हा प्रश्न त्यांच्या मनामध्ये उद्भवतो. काही लोकांना पदवीच्या दरम्यान, ग्रॅज्युएशनच्या दरम्यान वाटतं की सर आता अभ्यास नेमका काय करावा किंवा कधी करावा, पदवीच्या कुठल्या वर्षापासून सुरू करावा. तर त्या सगळ्यांसाठी एक सजेशन माझं असं आहे की पदवीचा जो काही आपला अभ्यास असेल तो आपण व्यवस्थित केला पाहिजे. कारण की ज्यावेळी आपण मुलाखतीला त्या पॅनलला फेस करणार असतो त्यावेळी जर आपण आपल्या ग्रॅज्युएशन दरम्यान चांगलं परफॉर्म केलेलं असेल तर त्याचा एक चांगला म्हणजे सायन्स किंवा त्याचा चांगला इम्पॅक्ट हा पॅनलवर पडू शकतो. म्हणजे त्यातून कळतं की साधी गोष्ट आहे की एखादी व्यक्ती जर 3 किंवा 4 वर्ष एखाद्या गोष्टीला परस्यू करत आहे, फॉर एक्झाम्पल ग्रॅज्युएशन आपण करतोय इंजिनिअरिंगमध्ये, आणि जर आपण त्या ग्रॅज्युएशनमध्ये 4 वर्ष त्या एखाद्या गोष्टीला देऊन सुद्धा आपण चांगलं करत नाहीये तर त्यातनं दिसतं की आपली एखाद्या गोष्टीबद्दलची कमिटमेंट किती आहे. त्यामुळे जे कोणी नवीन ऍस्पिरंट्स आहेत त्यांना माझं असं सजेशन आहे की फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही तुमचं जे ग्रॅज्युएशन आहे ते व्यवस्थित करा. त्यामध्ये चांगले ग्रेड्स मिळाले, तुम्हाला चांगले पर्सेंटेज मिळाले तर मुलाखतीसाठी तुमची प्रोफाईल जेव्हा पॅनल समोर असेल, हे बघा आपण मुलाखतीला जाण्यापूर्वी आपली प्रोफाईल त्यांच्याकडे असते, तर ती जर चांगली असेल तर सिलेक्शनचे पर्सेंटेज नक्कीच वाढू शकतात. हे झालं बिगिनरसाठी. त्यामध्ये सुद्धा माझं असं म्हणणं आहे किंवा माझं असं मानणं आहे की 3rd इयर किंवा फायनल इयर म्हणजे अंतिम वर्ष आणि त्यापूर्वीचं वर्ष ह्यामध्ये तुम्ही अभ्यास सुरू केला तर हरकत नाही. पण असं करू नका की पहिल्याच वर्षीपासून मी डायरेक्टली मेन रेफरन्स बुकच वाचायला घेतलेलं आहे. ह्याचा ऍक्च्युअली जास्त फायदा होणार नाही. रादर इनिशियल इयर्समध्ये आपण आपलं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, आपल्या व्यक्तिमत्वाच्या ज्या इतर कक्षा असतील त्या रुंदावल्या पाहिजेत. म्हणजे सोशल ऍक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट करणं, स्पोर्ट्समध्ये काहीतरी चांगलं परफॉर्म करणं, कल्चरल ऍक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट करणं, टेक्निकल गोष्टी असतील तर त्याही परस्यू करणं, ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. आणि हे सगळं करून एक प्रोफाईल स्ट्रॉंग क्रिएट करणं हे एक आपलं टार्गेट असलं पाहिजे. हे झालं पदवीच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये. आणि अंतिम वर्ष त्यापूर्वीचे वर्ष जे आहे त्यामध्ये आपण जास्तीत जास्त अभ्यास सुरू केला पाहिजे. जो ऍक्च्युअल आपल्याला परीक्षेचा अभ्यास करायचा आहे तो आपण तेव्हा सुरू केला पाहिजे. प्लस एक गोष्ट राहिली, जे बिगिनर्स आहेत त्यांनी काही बेसिक गोष्टी आधी केल्या तरी चालू शकतं. फॉर एक्झाम्पल काय करायचं आपल्याला, आधी वर्तमानपत्र वाचन, न्यूजपेपर रिडिंग ही सवय आपण आधी बिल्ड करू शकतो. आणि आधीपासून जर आपण वर्तमानपत्र वाचत असू तर ऍक्च्युअल जेव्हा स्पर्धा परीक्षेचा आपण अभ्यास करणार आहोत आणि अभ्यासाच्या दृष्टिकोनातून जेव्हा आपण पेपर वाचणार आहोत तर त्यावेळी आपल्याला कसलाही त्रास होणार नाही आणि गोष्टी खूप सोप्या होतील आपल्यासाठी. ठीक आहे. त्यानंतर जे फायनल इयरला आहेत किंवा त्यापूर्वीच्या वर्षामध्ये आहेत त्यांनी NCERT वाचणं, स्टेट बोर्डची पुस्तकं वाचणं आणि हळूहळू रेफरन्स बुक सुद्धा वाचणं हे स्टार्ट केलं तर काय हरकत नाहीये. ठीक आहे. हे झालं अर्ली जे नवीन लोक येणारे आहेत त्यांच्यासाठी. प्लस नवीन लोक जे येणार आहेत त्यांच्यासाठी अजून एक गोष्ट आहे की ही जी फील्ड आपण निवडणार आहोत किंवा निवडतो आहोत त्यामागे आपला मोटिव्ह क्लिअर असला पाहिजे की कुठल्या गोष्टीसाठी आपल्याला ह्या स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये उतरायचं आहे. आपलं मोटिव्ह जर क्लिअर असेल तर आपल्याला नक्कीच जास्त त्रास होणार नाही. आणि एकंदरीत मोटिव्ह क्लिअर असेल तर फक्त पोस्ट मिळवणं नाही तर पोस्ट मिळाल्यानंतर काम करताना सुद्धा आपल्याला त्रास होणार नाही. म्हणजे जर आपल्याला स्वतःपेक्षा जास्त जाऊन समाजासाठी काहीतरी करायचं असेल तर हे क्षेत्र नक्कीच चांगलं आहे. प्लस जॉब सेफ्टी आहे, सिक्युरिटी आहे. तुम्हाला तुमची जी अपॉइंटिंग ऑथॉरिटी असते जी की स्टेट गव्हर्नमेंट आहे म्हणजे राज्यपाल आहेत तर ते आपल्याला अपॉइंट करतात आणि त्यामुळे आपल्याला काढणे काही सोपं काम नसतं. आणि त्यामुळेच एक निर्भीडपणे निपक्षपातपणे काम करणं आणि समाजासाठी काहीतरी चांगलं काम करणं, त्यासाठी एक हँडसम सॅलरी घेणं हे आपल्याला सगळंच एकंदरीत ह्या क्षेत्रामधून मिळू शकतं.
बाकी मान मराठा प्रतिष्ठा वगैरे जे काय असेल, लाल दिव्याचा जर कोणाला शौक असेल, फॉर एक्झाम्पल बंद झालेलं आहे अत्यावश्यक सेवा सोडून, तर हे सगळं हे बाय प्रोडक्ट्स आहेत. ठीक आहे. मेन काम काय, की आपल्याला काहीतरी चांगलं काम करायचंय. ठीक आहे. हा जर मोटिव्ह क्लिअर असेल तर आपल्याला जास्त त्रास होणार नाही. त्यानंतर काही गोष्टी नवीन जे येणारे विद्यार्थी आहेत त्यांच्या मनात हा पण संभ्रम असतो की सर क्लास लावला पाहिजे किंवा नाही लावला पाहिजे. तर हे बघा, हा आपला वैयक्तिक निर्णय आहे. प्रोज अँड कॉन्स मी सांगेल, बट चूज तुम्हाला करायचं आहे. प्रोज असे आहेत की आपल्याला एक चांगली दिशा देण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध होतं. कारण नवीन असताना आपल्याला माहिती नसतं की नेमकं काय करायचं आहे क्षेत्रामध्ये, एक्झामची रिक्वायरमेंट काय आहे, नोट्स कशा काढायच्यात, हे सगळं आपल्याला रेडीमेड कुठेतरी मिळू शकतं. म्हणून एक चांगला क्लास जर आपण लावला तर त्याचा फायदा होऊ शकतो. दुसरी गोष्ट, कॉन्समध्ये मला हे सांगायचं आहे, क्लास लावणारा प्रत्येक विद्यार्थी सिलेक्ट होत नाही. त्यामुळे मनात जर असा गैरसमज झाला की मी क्लास लावला आणि मी सिलेक्ट होणार, तर ते एकदा आपण मनातून काढलं पाहिजे. ठीक आहे. क्लासचा फायदा होऊ शकतो, कुठल्याही गोष्टीचा फायदा होऊ शकतो. क्लास इज जस्ट अ मीडियम, एक टूल आहे ते. तुम्ही त्याला कसं वापरता यावर डिपेंड असेल की तुम्ही किती यशाच्या जवळ जाऊ शकता. यश, आय मीन फॅक्च्युअली इथे क्लिअर करताना आपण पोस्ट बद्दल बोलतो आहोत. ठीक आहे. हे झालं क्लास लावावा किंवा नाही लावावा ह्याबद्दल. त्यानंतर बाकी गोष्टी जशा आहेत, आपल्याला हाऊ टू स्टडी वगैरे गोष्टी आपल्याला बघायच्यात की नेमका अभ्यास कसा करायचा आहे. तर अभ्यास एमपीएससीचा जो असतो तो आपल्याला उलट क्रमाने करावा लागतो. आपल्याला इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन आपण लहानपणीपासून करत आहोत स्वतःच्या व्यक्तिमत्वाविषयी. त्यानंतर आपल्याला मेन्सचं प्रिपरेशन करायचं असतं आणि त्यानंतर आपल्याला जेव्हा पूर्वपरीक्षेची डेट अनाऊन्स होईल त्यावेळी आपल्याला पूर्वपरीक्षेचं प्रिपरेशन करायचं असतं. तर मेन्सचं प्रिपरेशन आता कसं आहे की ट्रॅडिशनली गोष्टी वेगळ्या होत्या. ह्या वर्षी जे झालं आहे, ही परिस्थिती आपण अनुभवत आहोत, त्यामुळे थोडंसं गोष्टी बदलल्या आहेत. त्यामुळे ट्रॅडिशनली जर आपण असं सांगितलं की एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये पूर्वपरीक्षा व्हायची, ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये मुख्य परीक्षा व्हायची, जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्यान इंटरव्ह्यूज व्हायचे, मार्च एप्रिलमध्ये त्याचा रिझल्ट, आणि नेक्स्ट ऑगस्ट पासून एक्झॅक्टली म्हणजे त्या पहिल्या वर्षी प्रिलिम्स आणि दुसऱ्या वर्षी ऑगस्ट पासून ट्रेनिंग सुरू व्हायचं. हे झालं नॉर्मल पॅटर्न. पण ह्या वर्षी खूप सारे चेंजेस झाले आहेत. त्यामुळे एक आपल्याला करायचं की सध्या आपल्याला मुख्य परीक्षेचा अभ्यास करायचा आहे. नवीन लोकांनी सुद्धा आणि जे आधीपासून प्रिपेअर करतायत त्यांनी सुद्धा सध्या मुख्य परीक्षेचा अभ्यास करणे फायद्याचं ठरेल. आणि ज्यावेळी पूर्वपरीक्षेची डेट येईल, म्हणजे ज्यावेळी नोटिफिकेशन येईल की ह्या तारखेला पूर्वपरीक्षा होणार आहे, त्यावेळीपासून तुम्ही पूर्वपरीक्षेवर शिफ्ट होऊ शकता. आणि अजून एक गोष्ट अशी आहे की मुख्य परीक्षेचा जर तुमचा अभ्यास पूर्ण झाला तर असं आपण कन्सिडर करू शकतो की पूर्वपरीक्षेच्या GS1चा तुमचा 50-60% सिलेबस कव्हर झालेला आहे. त्यामुळे मुख्य परीक्षेचा अभ्यास चांगला करणं गरजेचं आहे. मुख्य परीक्षेचा अभ्यास करताना माझं सजेशन असं असेल की GS2 आणि GS3 जे आहे, म्हणजे एकंदरीत मुख्य परीक्षेच नाही, पूर्ण प्रोसेसमध्ये आणि एमपीएससीच नाही तर कुठल्याही परीक्षेमध्ये स्ट्रॉंग एरियाज आपले कोणते आहेत, वीक एरियाज कोणते आहेत हे आयडेंटिफाय करणं आणि एक्झाम मध्ये स्कोरिंग एरियाज कोणते आहेत हे आयडेंटिफाय करणं खूप महत्वाचं आहे. त्यासाठी मी असं सजेस्ट करत होतो की राज्यसेवा मुख्य परीक्षा मधील GS2, GS3 आणि ग्रामर जे आहे त्यामध्ये खूप चांगले मार्क्स पडू शकतात. त्यामुळे त्यावर कॉन्सन्ट्रेट करून आता जो काही आपल्याला वेळ मिळाला आहे त्याचा खूप चांगला वापर करून आपल्याला जास्तीत जास्त याचा अभ्यास करणं आवश्यक आहे. माझं असं सजेशन असेल की ज्या लोकांना फक्त वाचण्याची सवय आहे त्यांनी कृपया पाठांतराकडे जास्त लक्ष द्यावं. GS3 सारखा सब्जेक्ट असा आहे की तुम्ही जेवढं पाठांतर जास्त कराल त्या प्रपोर्शन मध्ये आपल्याला मार्क्स पडतात आणि ऑब्व्हियसली सिलेक्शनचे चान्सेस वाढतात. त्यामुळे GS3 खूप स्कोरिंग आहे. व्यवस्थित त्याचं पाठांतर करा, होईल तेवढं पाठांतर करा, कारण इक्वेशन सरळ आहे, त्यामध्ये कुठलाही अवघड असा कन्सेप्ट नाहीये. फॅक्ट्सवर आधारित हा पेपर आहे आणि कॉमन सेन्स आणि बेसिक अंडरस्टँडिंग तुमचं जे आहे एकंदरीत त्यावर आधारित हा पेपर आहे. त्यानंतर GS2, त्यामध्ये सुद्धा खूप साऱ्या ऍक्च्युअल गोष्टी आहेत, त्याचं सुद्धा चांगलं पाठांतर केलं, कायद्याची कलम जर तुम्ही व्यवस्थित पाठ केले तर त्यामध्ये सुद्धा चांगला स्कोर होऊ शकतो. सिमिलरली ग्रामर, मराठी आणि इंग्रजी दोन्ही सुद्धा स्कोरिंग आहेत. इंग्रजी ग्रामरकडे बरेच लोक दुर्लक्ष करतात पण ते सुद्धा स्कोरिंग आहे. तर हे 150 प्लस 100 असे 400 मार्क असे आहेत की ज्यावर व्यवस्थित फोकस केले तर खूप चांगले मार्क्स आपल्याला पडू शकतात.
तसेच इतर जे सब्जेक्ट्स आहेत, GS1 मधला जिओग्राफी सारखा पार्ट असेल, त्यात सुद्धा खूप चांगले मार्क आपल्याला पडू शकतात. तर ते सुद्धा आपण व्यवस्थित फोकस करून अभ्यास करणं गरजेचं आहे. हे झालं मुख्य परीक्षेबद्दल. जास्त विस्तृत स्वरूपाने युट्यूब व्हिडिओजमध्ये मी ऑलरेडी कव्हर केलेलं आहे. प्लस हे लाईव्ह सेशन झाल्यानंतर आपल्याला काही जर क्वेश्चन्स असतील ते सुद्धा आपण अटेंड करूया, ते सुद्धा मी आन्सर करेलच. पूर्व परीक्षेमध्ये सीसॅट हा खूप महत्वाचा सब्जेक्ट आहे आणि सीसॅटचं जेवढं प्रॅक्टिस आपण करू तेवढं कमीच आहे. कारण की त्यामध्ये स्कोप असा आहे की एखादा विद्यार्थी असा असेल ज्याला एका वर्षी पूर्व परीक्षेमध्ये सीसॅटमध्ये 100च मार्क पडले, पुढच्या वर्षी तो 160 किंवा 70 पर्यंत सुद्धा जाऊ शकतो. जर आपण कॉन्सन्ट्रेट एफर्ट्स केले आणि व्यवस्थित प्लॅनिंग करून त्याची खूप सारी प्रॅक्टिस केली तर नक्की स्कोर हा खूप पटीमध्ये वाढू शकतो. GS जे आहे त्यामध्ये असं होत नाही. म्हणजे जे सी आपण म्हणतो हा GS मध्ये येत नसतो की एका वर्षी मला 80 मार्क आहेत आणि पुढच्या वर्षी डायरेक्टली मला 150 मार्क पडले. रेअर केसेसमध्ये असं होतं, नॉर्मली असं होत नाही, बट सीसॅट मध्ये नक्कीच होतं. त्यामुळे प्रिलिम्ससाठी सीसॅट इज द की, त्यावर जास्तीत जास्त फोकस करणं गरजेचं आहे. आणि GS मध्ये जनरल सायन्स, जिओग्राफी, पॉलिटी असेल, हा जो पार्ट आहे यामध्ये खूप चांगलं कव्हर करता येतं. चांगले मार्क्स त्यामध्ये, प्लस करंट अफेअर्स, ह्यामध्ये चांगले मार्क्स आपण नक्कीच घेऊ शकतो. त्यानंतर इतर जे मुद्दे आहेत त्यामध्ये आपल्याला हे बघायचं आहे की जर क्लास नाही लावला तर प्रिपरेशन नेमकं कशा स्वरूपाने करायचं आहे आपल्याला. तर माझं सजेशन असेल की जर आपल्या ओळखीमध्ये कोणी तुमचे मित्र असतील जे तुमच्या पूर्वीपासून MPSC ची तयारी करत आहेत, ते तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात. किंवा एखादे अधिकारी जर तुमचे मित्र असतील ते सुद्धा तुम्हाला गाईड करू शकतात. किंवा जर तुमचा एखादा गट असेल एखाद्या लायब्ररीमध्ये, तर ग्रुपमध्ये सुद्धा व्यवस्थित अभ्यास होऊ शकतो. क्लास नाही लावला तरी सुद्धा मार्केटमध्ये सध्या इतके चांगल्या दर्जाचे पुस्तके अवेलेबल आहेत की घरी बसून सुद्धा चांगल्या प्रकारे अभ्यास होऊ शकतो. माझे बरेचसे मित्र आहेत ज्यांनी कुठलाही क्लास न लावता, रादर खूप सारे असे लोक आहेत ज्यांनी क्लास न लावता सुद्धा अभ्यास केला आणि त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. ह्यामध्ये दुसरा अलाइड क्वेश्चन असा आहे की पुण्याला येणं गरजेचं आहे का MPSCच्या तयारीसाठी. तर हे सुद्धा आपली आर्थिक कुवत, आपली इच्छा, घरी आपल्याला अभ्यासाला वेगळी खोली आहे का किंवा वातावरण अभ्यासाचं आहे का, ह्या सगळ्या गोष्टी रिलेट करून त्यानुसार आपल्याला एक डिसिजन घ्यायचा आहे. पण माझं असं सजेशन असेल की पुण्याला येणं हे काही कंपल्सरी नाही. पुण्याला आलेल्या प्रत्येकाचं काही सिलेक्शन झालेलं नाहीये आणि सिलेक्शन झालेला प्रत्येक विद्यार्थी हा पुण्याचाच आहे असंही नाहीये. त्यामुळे पुण्याला येणे हे काही कंपल्शन नाहीये, हे डोक्यातून काढून टाका आता जर असा काही गैरसमज असेल तर. घरून सुद्धा खूप चांगल्या प्रकारे अभ्यास होऊ शकतो. इतर कुठल्याही प्लेसवरून सुद्धा चांगला अभ्यास होऊ शकतो. त्यामुळे तयारीचे ठिकाण एवढं मॅटर करत नाही, तयारीची पद्धत ही जास्त मॅटर करते, हे एक नेहमी लक्षात ठेवा. किंवा बरेचसे लोक असे आहेत जे पुण्यात येतात पण अभ्यासाची पद्धत चुकीची असते किंवा काहीतरी दुसऱ्या गोष्टीवर फोकस केला जातो आणि मग सिलेक्शन होत नाही. त्यानंतर काही गोष्टी मला असं सांगायच्या आहेत की एकंदरीत परिस्थिती सध्या अशी झालेली आहे की प्रत्येक जण संभ्रमावस्थेत आहे की नेमकं काय करायचं आहे किंवा काय आता करायला पाहिजे आपण. त्यामुळे हा जो माइंडसेटचा प्रॉब्लेम आहे किंवा रादर आपण म्हणू सायकोलॉजिकल खूप सारे इश्यूज आपल्याला ह्या प्रोसेसमध्ये फेस करायला लागतात. अपयश त्याचा एक पार्ट आहे. आत्ताची जी अशी परिस्थिती आलेली आहे एकदम कोरोनामुळे जो काही प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे करिअर संबंधी, तर अशा बऱ्याचशा अडचणी येत असतात. त्यामुळे आपला मेंटल टफनेस हा खूप मॅटर करतो ह्या एकंदरीत प्रोसेसमध्ये. पूर्णपणे तावून सुलाखून निघाल्याशिवाय माझ्या तरी ओळखीतलं असं कोणी नाही ज्याला यश मिळालं असेल, पोस्ट मिळाली असेल. ठीक आहे, इथे मी सिनॉनिम म्हणून वापरतोय पण ते सिनॉनिम्स नाहीये. ठीक आहे, यश प्रत्येकासाठी वेगळं असतं. सर, तर मला काही गोष्टी अशा सांगायच्या आहेत की माइंडसेट सध्या कसा असायला पाहिजे. तर जे ऑलरेडी प्रिपेअर करत आहेत, ज्यांनी 2-3 अटेम्प्ट दिलेले आहेत, मी त्यांना खूप जास्त रिलेट करू शकतो. कारण माझे सुद्धा काही UPSCचे माझे अटेम्प्ट झाले होते पण सिलेक्शन झालं नव्हतं. मग प्लॅन बी म्हणून मी MPSC एक्झाम दिली. त्यामुळे ज्यावेळी अपयश फेस करावं लागतं त्यावेळी नेहमी असा एक क्वेश्चन समोर असतो
की पुढे काय. आणि ह्या प्रश्नामुळे खूप जास्त टेन्शन येतं, कारण पुढे कायला वाढतं वय, घरच्यांकडनं आपल्याकडून घरच्यांच्या अपेक्षा खूप वाढलेल्या असतात. त्यानंतर आपल्याकडून अपेक्षा वाढलेल्या असतात. एखादी प्रिलिम्स झालेली असते, मेन्स झालेली असते, इंटरव्ह्यू दिलेला असतो, तरी सिलेक्शन होत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींमधून बरंच काही फेस करायला लागतं. प्लस समाजामध्ये इतरही काही लोक असतात जे आपल्याला किंवा आपल्या घरच्यांना नेहमी प्रश्न विचारत असतात की काय करतोय तुमचा मुलगा, 3 वर्ष झाले एमपीएससी करतोय, अजून सिलेक्शन झालं नाही. त्यामुळे मेंटल टफनेस, टेम्परामेंट खूप महत्वाची आहे. मेंटल टफनेस खूप महत्वाचा आहे. तो टिकवून ठेवून अभ्यास करणं हे इन इट सेल्फ एक यश आहे. त्यामुळे आपल्याला मेंटॅलिटी खूप चांगली ठेवायची. माइंडसेट नेहमीच आपला स्ट्रॉंग असला पाहिजे. एक्झामच्या पिरियडमध्ये सुद्धा बरेचसे लोक असे असतात की ज्यांचा अभ्यास खूप चांगला असतो, पण मग एक्झामच्या काळामध्ये असं होतं की त्या पिरियडमध्ये विनाकारण ते बर्डन घेतात आणि त्या काळामध्ये ते विचार करायला लागतात की इतके वेळ झाले मी अभ्यास करतोय, माझं अजून सिलेक्शन झालेलं नाहीये. आणि ह्या सगळ्या ह्याच्यातून पाहिजे तसा परफॉर्मन्स होत नाही. परफॉर्मन्स प्रेशर जे असतं, नर्वसनेस जो असतो, त्यामुळे खूप जास्त त्रास होऊ शकतो आणि मग रिझल्ट येत नाही. बरेचसे लोक आपल्याला असे आढळून येतात की ज्यांचा अभ्यास खूप चांगला असतो, पण मग टेम्परामेंटमध्ये कुठेतरी ते मागे पडतात. त्यामुळे न घाबरता आपल्या अभ्यासावर विश्वास ठेवून आणि आपण विश्वास ठेवावा असा अभ्यास करून, तसं प्रिपरेशन करून आपण परीक्षेला सामोरं गेलं पाहिजे. पण आता हे सगळं ज्यांनी केलंय, की ज्यांनी अभ्यास खूप चांगला केलाय, पूर्ण प्रोसेसमध्ये मेंटली खूप ते स्टेबल राहिलेले आहेत, त्यांनी आता या कोरोनाच्या काळामध्ये काय करायचं? ही काही कोणाची चूक नाहीये. त्यांनी सुद्धा एक लक्षात ठेवायचंय, मेंटल टफनेस विल सेल यू थ्रू दिस. कारण की टफ टाइम्स नेव्हर लास्ट, टफ मेन डू. त्यामुळे आपल्याला टफ राहायचं आहे आणि ही सवय जर आपण आतापासून लावली तर पुढे करिअरमध्ये जे काही 30 वर्ष 25 वर्ष तुम्हाला सर्व्हिस मिळेल, त्यामध्ये तुम्हाला त्रास होणार नाही. करिअरमध्ये पुढे जाताना तुम्हाला दिवसेंदिवस रोज कोणाचा ना कोणाचा कॉल येईल, हे काम करा, ते काम करा. मे बी ते चौकटीमध्ये बसणारा असेल, बाहेरचं असेल, तुम्हाला प्रेशराईज केलं जाऊ शकतं. बरेचसे कारण वापरून तुम्हाला प्रेशराईज केलं जाऊ शकतं. मग ह्या सगळ्याला डील करण्यासाठी मेंटल टफनेस जो आत्ता तुमचा प्रोसेसमध्ये बिल्ड होतोय, तो खूप उपयोगी पडतो. म्हणून माझं असं सजेशन आहे की जेवढं आपण आपल्या फिजिकल फिटनेसवर काम करतो, तेवढंच आपण आपल्या मेंटल टफनेसवर सुद्धा काम केलं पाहिजे. आणि जो आपला टफनेस आहे तो आपल्याला नक्कीच मदत करेल. त्यानंतर पण टफनेस म्हणजे मला असं नाही म्हणायचं की निलाजरेपणा असावा आपल्यामध्ये, की अपयश आलं तरी म्हणतो हा ठीक आहे, काय फरक पडतोय. बिलकुल नाही. अपयश येणार, इट्स फाईन, बट टेक इट ॲज अ चॅलेंज, टेक इट ॲज अ स्टेपिंग स्टोन. म्हणजे मला अपयश आलंय, मी माझं अनालिसिस करणार, मी इंट्रोस्पेक्शन करणार, माझं काय चुकलं असेल मी ते इम्प्रूव्ह करणार आणि मी परफॉर्म चांगलं करणार माझ्या आधीच्या परफॉर्मन्सपेक्षा. असं आपण जर घेतलं तर कुठेतरी आपल्याला हेल्प होईल आणि ह्या सगळ्या प्रोसेसमधनं आपण पुढे जाऊ शकू आणि पोस्ट मिळवू शकू. तर सध्याच्या काळामध्ये, कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला त्याला एक संधी म्हणून घ्यायचंय. आय नो हे बोलणं खूप सोपं असतं, हे करणं खूप अवघड असतं, बट स्टील आपल्याला त्याला एक संधी म्हणूनच घ्यायचं आहे. इट्स चॅलेंजिंग, आय एक्सेप्ट. पण ह्यामध्ये एक लक्षात ठेवा की तुम्हाला बऱ्याच जणांना आता घरी राहून छान अभ्यास करता येतोय, घरचं जेवण जेवता येत आहे, जे आपले हेल्थ इश्यूज असतील ते बऱ्यापैकी कुठेतरी आता दूर जात असतील, आपली हेल्थ चांगली होतीये. प्लस पॉझिटिव्हिटी क्रिएट स्वतःमध्ये करायची आपल्याला आणि तसा अभ्यास करायचा आहे. माझं असं सजेशन आहे ह्या गोष्टीसाठी, कृपया पेपर वाचणं बंद करा सध्या काही काळासाठी. कारण की कंटिन्युअसली निगेटिव्ह न्यूजची बंबार्डिंग आपल्यावर होतीये आणि सध्या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही आउटपुट मिळेल वर्तमानपत्रातून असं मला नक्कीच वाटत नाही. त्यामुळे ते आपण थांबवलं तरी हरकत नाही. कोर एरियाज जे आहेत ते चांगले करा, ते स्ट्रेंथन करा, जास्तीत जास्त पाठांतर करा. पाठांतराला एवढा चांगला वेळ कधीच मिळाला नाही. 1ली ते 10वी इयत्तेपर्यंत आपण जसं पाठ करायचो तसं पाठ करा, खूप फायदा होईल.
आपण याचा आळस करतो. बरेचसे लोक आपण फक्त वाचतो आणि पुढे जातो. आपण आपल्या डोक्याला ताण देत नाही आणि तो ताण पडतो परीक्षेत. म्हणजे आपण आठवण्याचा प्रयत्न कधी करतो? परीक्षेत प्रश्न बघितल्यानंतर. तर ती सवय लावा. ह्यासाठी अजून एक सजेशन आहे माझं, MCQ सोडवा जास्तीत जास्त. जेवढे जास्त प्रश्न आपल्या हाताखालून जाणार आहेत तेवढं आपल्याला सवय होणार आहे त्या गोष्टीची, MCQशी डील करण्याची, नोन अननोन प्रश्नांना टॅकल करण्याची. कारण MCQ सॉल्व्ह करणं हे जसं नॉलेजचं काम आहे तसंच ते एक स्किल सुद्धा आहे. त्यामुळे त्याला पॉलिश करणं गरजेचं आहे आणि स्किल पॉलिश तेव्हाच होतं ज्यावेळी आपण त्याला खूप सारी प्रॅक्टिस करतो. त्यामुळे भरपूर प्रश्न सोडवा. मिळालेल्या काळामध्ये इंट्रोस्पेक्ट करा. स्वतःच्या जे काही चुका झाल्या असतील त्या कशा दुरुस्त करता येतील त्या बघा. आपला कुठला सब्जेक्ट कम्पॅरेटिव्हली आपल्याला वीक किंवा ॲव्हरेज वाटतो त्यावर काम करा. आणि ह्या सगळ्यामधून नक्कीच जेव्हा सगळं रुटीन सुरू होईल त्यावेळी तुम्हीच एक वेल प्लेस्ड कॅन्डिडेट असाल, वेल प्लेस्ड ॲस्पिरंट असाल सिलेक्शनसाठी. त्यामुळे या गोष्टीवर आपल्याला फोकस करायचा आहे. सिलेबस वगैरे सगळ्या गोष्टी ऑब्व्हियसली कुठल्याही एक्झामची प्रोसेस अशीच असते की आपल्याला आधी सिलेबस बघायचा असतो, त्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघायचे असतात, त्यानंतर बेसिक टेक्स्ट बुक वाचायचे असतात, त्यानंतर रेफरन्स बुक वाचायचे असतात आणि ह्या प्रोसेसमध्ये MCQ सुद्धा सॉल्व्ह करत राहायचं असतं. तर ह्या गोष्टी आपण जर करत राहिलात तर नक्कीच आपल्याला म्हणजे एक सिस्टमॅटिक वेनी आपलं प्लॅनिंग आणि प्रिपरेशन होत राहील. नेक्स्ट मला अजून 1-2 गोष्टींविषयी महत्वाचं बोलायचं आहे. रिव्हिजन किती करावेत वगैरे लोक प्रश्न विचारतात. प्रत्येकाची बौद्धिक कुवत ही वेगळी असते. कोणाला एकदा वाचून लक्षात राहतं, कोणाला 5दा वाचल्यानंतर लक्षात राहतं. तर आपल्या बौद्धिक कुवतीनुसार किंवा आपल्याला किती वाचल्यानंतर किती लक्षात राहतं ह्यानुसार आपल्याला किती रिव्हिजन्स करायचे आहेत ह्याचं प्लॅनिंग आपण करायचं असतं. ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये ई कंटेंट जो अवेलेबल आहे, युट्यूब असेल, इंस्टाग्राम असेल, टेलिग्राम असेल, व्हॉट्सअपवरचे ग्रुप असतील, इतर कुठल्याही फॉर्मॅटमध्ये आपल्याकडे जो काही कंटेंट येतो आहे इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅटमध्ये, ह्याचा किती वापर करायचा, रादर टेक्नॉलॉजीचा किती वापर करायचा प्रिपरेशनच्या दरम्यान, हे आपल्यावर डिपेंड आहे. फक्त मला एकच सांगायचंय, टेक्नॉलॉजी ही दुधारी तलवार आहे आणि हे एक असं वेपन आहे जे तुम्ही किती स्किलफुली वापरता त्यावर बऱ्यापैकी तुमचा सक्सेस रेट डिसाईड होणार आहे. म्हणजे हा 1.5-2 GB डेटा जो तुम्ही रोज वापरणार आहात तो कशा पद्धतीने तुम्ही खर्च करता आहात त्यावर बऱ्यापैकी तुमचं यश अवलंबून राहू शकतं. म्हणून विनाकारण गार्बेज व्हिडिओज बघू नका, गार्बेज डेटा फॉलो करू नका. गार्बेज काय आहे हे कळण्याइतके आपण समंजस नक्कीच आहोत. ठीक आहे. विनाकारण म्हणजे ह्याच्या मागे पळू नका. ज्यावेळी गरज असेल त्यावेळेस नक्कीच बघा. म्हणजे एखादी कन्सेप्ट तुम्हाला कळली नाही, युट्यूबवर टाका, गुगलवर टाका, सर्च करा आणि नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. बट फर्स्ट प्रायोरिटी म्हणजे अभ्यासामध्ये युट्यूब व्हिडिओज नसले पाहिजेत. ठीक आहे. ते सगळं सपोर्ट, म्हणजे कुठल्याही मूवीमध्ये लीड ऍक्टर असतो तसं आपलं बेसिक टेक्स्ट बुक वाचणे हे लीड ऍक्टर आहे आणि युट्यूब वगैरे, टेलिग्राम हे सगळे सपोर्टिंग ऍक्टर आहेत. सपोर्टिंग ऍक्टर नसले तरी सुद्धा पिक्चर होऊ शकतो. ठीक आहे. पण अजून काही चांगल्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला ते वापरायचं आहे. आपल्याला ते कोर म्हणून वापरायचं नाही, एवढं मात्र आपल्याला नक्की लक्षात ठेवायचं. त्यानंतर टेस्ट सिरीज लावणे न लावणे. टेस्ट सिरीज लावलेली चांगली असते, विशेषतः ज्या विद्यार्थ्यांना ऍक्च्युअल प्रॉब्लेम फेस करायला म्हणजे ऍक्च्युअल परीक्षेमध्ये प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात किंवा नर्वसनेस येतो त्या लोकांनी टेस्ट सिरीज लावलेलं नेहमीच चांगलं असतं. अजूनही काही लोक आहेत जे इंग्रजी मीडियम मधनं ज्यांचं स्कूलिंग झालेलं आहे, एज्युकेशन झालेलं आहे, त्यांना सुद्धा असं टेन्शन येतं की MPSCच्या दरम्यान मग आता कसं करायचं की मराठी वाचावं लागणार आहे, इंग्लिशमधून आपल्याला जास्त काही ऑथेंटिक सोर्सेस अवेलेबल नाहीत, ही वास्तविकता आहे. त्यामुळे मराठी वाचण्याची सवय लावा. हे काही खूप अवघड गोष्ट नाही. शेवटी मातृभाषा आहे आपली, महाराष्ट्रात राहतोय, आपल्याला बऱ्यापैकी येतच असते, बोलता तर येतच असते. त्यामुळे वाचनाची सुद्धा सवय लावा, होऊन जाईल. हा प्रॉब्लेम काही खूप मोठा नाहीये. रिलेट करण्यासाठी मी जेव्हा अभ्यास सुरू केला होता, मी आधी UPSCचा अभ्यास करायचो तर इंग्लिशमधले सगळे सोर्सेस वाचले होते. पण ज्यावेळी मराठीकडे शिफ्ट झालो, मला सुरुवातीला सुद्धा 15-20 दिवस त्रास झाला होता अंडरस्टँड करायला. बट एकदा
ते समजायला लागलं की मग काही गोष्ट अवघड जात नाही. कॅपिटलिझम म्हणजे भांडवलशाही असं काही नंतर अवघड जात नाही, ते आपल्याला कळायला लागतं. प्लॅन बी बद्दल थोडंसं बोलायचं आहे मला. माझ्या रिसेंट युट्यूब व्हिडिओमध्ये मी ह्यावर बरंच बोललेलो आहे. आता फक्त एकच मला सांगायचं आहे की प्रत्येकाचं सिलेक्शन होत नसतं, पण त्यामुळे प्रत्येकाने काही ना काही प्लॅन बी ठेवला पाहिजे, बट प्लॅन बी वर फोकस केला नाही पाहिजे. जर 2, 3, 4 वर्ष जे काही तुम्ही ठरवता आहात, तुमचे आर्थिक पाठबळ, कौटुंबिक पाठबळ, तुमची स्वतःची क्षमता, वय, हे सगळ्या क्रायटेरियावर बेस्ड डिसिजन घेऊन तुम्ही ठरवणार की 3 वर्षामध्ये मला पोस्ट मिळवायची आहे, नाही मिळाली तर हा माझा प्लॅन बी असेल, असं काहीतरी ठरवा. माझ्यासाठी मी ठरवलं होतं की 2 वर्षामध्ये युपीएससी मधनं पोस्ट नाही निघाली तर मी एमपीएससी देणार. सिमिलरली मी तोच पॅटर्न फॉलो केला. त्यामुळे असंच काहीतरी क्लिअर असू द्या. विनाकारण एक आणि 2-2 पंचवार्षिक योजना ह्यामध्ये वाया घालू नका. अजून एक क्वेश्चन असा नॉर्मली विचारला जातो की जॉब करता करता अभ्यास करता येतो का? हे बघा, जनरल अनालिसिस. लाखो लोक असे आहेत जे कुठलाही जॉब न करता अभ्यास करतात, तरी सिलेक्शन होतंय का? नाही. मग तुम्ही असा क्वेश्चन विचारता की जॉब करणं प्रिपेअर केलं तर सिलेक्शन होऊ शकतं का? डिफिकल्टी खूप जास्त आहे. होणार नाही असं मी म्हणत नाहीये, बट तुम्हाला नॉर्मल लोकांपेक्षा खूप जास्त इफेक्टिव्हली तुम्हाला अवेलेबल असलेला टाइम वापरावा लागेल. तर जॉब करतानाही होऊ शकतं, बट इट्स कम्पॅरेटिव्हली डिफिकल्ट. हे सगळं झालं माझ्या एंडनी. काही गोष्टी राहिल्या असतील तर आपण क्वेश्चन विचारू शकता. क्वेश्चनचा टॅब ऑन कमेंटमध्ये विचारू शकताय तुम्ही. तुमचे क्वेश्चन्स घ्यायला मी आता रेडी आहे. येस. तुम्हाला क्वेश्चन असतील तर मलाच क्वेश्चन विचारायला लागतील. ठीक आहे. क्वेश्चन्स येईपर्यंत मी तुम्हाला करंट अफेअर्स बद्दल थोडंसं सांगतो. युट्यूब चॅनल नेम आपण विचारलेलं आहे. युट्यूबवर जर तुम्ही माझं जरी नाव टाकलं तर वेगवेगळ्या चॅनलवर माझे व्हिडिओज आहेत, ते आपल्याला बघायला मिळतील. ओके. हिस्ट्रीसाठी पाठांतर इम्पॉर्टंट आहे का असं विचारतायत राहुल. येस, हिस्ट्रीसाठी पाठांतर आवश्यक आहे, कारण की ज्या काही घटना असतात, जे काही फॅक्ट्स असतात, त्या आपल्याला पाठच करावं लागतात. सनावळ्या ज्याला आपण म्हणतो, त्या पाठ कराव्या लागतात. बट तेही ब्लाइंड पाठांतर असू नये. आधी आपल्याला स्टोरी माहिती असावी. 1857चा उठाव सुरुवात कुठून झाली, त्याही पूर्वी पार्श्वभूमी काय होती, इमिजिएट कारण काय होतं, सुरुवात कशी झाली, कुठल्या कुठल्या ठिकाणाहून कोणी कोणी पार्टिसिपेट केलं, प्रत्येक ठिकाणीच्या उठावाचा कोणी बिमोड केला, त्यानंतरचे इम्पॅक्ट काय होते, अशी पूर्ण जर स्टोरी आपण लक्षात ठेवली तर त्यानंतर आपल्याला नक्कीच सोपं जाईल फॅक्ट्स पाठ करायला. त्यामुळे हिस्ट्रीचं जेव्हा पाठांतर करतो तेव्हा सुद्धा आपल्याला हे करायला लागतं. एक प्रश्न विचारलाय अमन, हाऊ टू डील विथ नर्वसनेस आफ्टर अ मॉक टेस्ट गोज रॉंग. ती एक मॉक टेस्ट आहे आणि ती कशासाठी आहे? तुमचं प्रिपरेशन टेस्ट करण्यासाठी. त्यातनं नर्वस व्हायचं नसतं. ती परीक्षा तुम्हाला नर्वस करण्यासाठी नाहीये. म्हणजे मला समजा क्रिकेटची एखादी मॅच खेळायची आहे, आम्ही त्यापूर्वी नेट प्रॅक्टिस करतो आहे. नेट प्रॅक्टिस मधलं माझं एखादं सेशन समजा जर खराब झालं तर मग मी मॅचचं टेन्शन घ्यायला पाहिजे का? नाही, मी नेट प्रॅक्टिस वाढवायला पाहिजे. समजा माझा कव्हर ड्राईव्ह चुकतोय तर मी कव्हर ड्राईव्हची जास्त प्रॅक्टिस केली पाहिजे, सो दॅट मी मॅच मध्ये फेल होणार नाही. आणि मॅच मधल्या चुका टाळण्यासाठी नेट प्रॅक्टिस असते. म्हणजेच परीक्षेत चुका होऊ नये म्हणून मॉक टेस्ट असते, ते आपल्याला नर्वस करण्यासाठी नसते. म्हणून मी नेहमी सांगतो, मॉक टेस्टच्या मार्क्सचं टेन्शन घ्यायचं नसतं. चांगले पडले तरी हवेतही जायचं नसतं आणि वाईट पडले तर खूप जास्त आपण डाऊन सुद्धा व्हायचं नसतं. रादर कुठल्या सब्जेक्टचे क्वेश्चन आपले जास्त चुकतायत, कुठल्या टॉपिकमध्ये आपल्याला अडचणी आहेत, त्या टॉपिकवर काम करायचं असतं. लँग्वेजला ऑब्जेक्टिव्हला निगेटिव्ह मार्किंग असते. या खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन विचारलाय. यावर्षी एक्झाम नक्की होतील ना? आता ह्यांच्या क्वेश्चन मध्ये आशा सुद्धा दिसतीये, होतील ना.
हा क्वेश्चन खूप डायसी आहे. ह्या क्वेश्चन बद्दल डिसिजन मेकिंग ऑथॉरिटी सुद्धा कन्फ्युज्ड आहेत. त्यामुळे मी काही क्लेम करणं हे चुकीचं ठरेल. बट माझं असं ऑब्झर्वेशन आहे की नोटिफिकेशन निघालं आहे तर एक्झाम होईल. आणि ज्या पद्धतीने लॉकडाऊनमध्ये हळूहळू गोष्टी ओपन होत आहेत, आता लॉकडाऊन 5.0च्या फेज 2 मध्ये आणि फेज 3 मध्ये हळूहळू स्कूल्स अँड कॉलेजेस ओपन करण्याचा सुद्धा निर्णय होणार आहे. ओपन होणार आहेत असं मी म्हणत नाही, त्यावर निर्णय होणार आहे. तर करस्पॉन्डिंगली एक्झामचे सुद्धा निर्णय होऊ शकतात. शक्यतेमध्ये मी बोलत आहे, ठीक आहे. होतीलच असं नाही, होऊ शकतात. रादर मला जर विचारलं तर मी म्हणेन की यावर्षी एक्झाम होण्याचे चान्सेस जास्त आहेत. म्हणून काहीही असो, आपण म्हणजे आज जरी सांगितलं की पुढच्या आठवड्यात एक्झाम आहे तर आपण तयार पाहिजे. ह्या आणि असं सांगणार नाही, ठीक आहे, थोडासा गॅप देतीलच ऑब्व्हियसली, पण आपली तयारी त्या दर्जाची पाहिजे. त्यामुळे आपण सध्या हेच करू शकतो, लेट अस कीप अवर सेल्फ फायटिंग फिट. वॉर कधी होऊ शकतं, आपण फायटिंग फिट पाहिजे. तेजस यांचा क्वेश्चन आहे की सर एमपीएससी आणि युपीएससी कंबाईन प्रिपरेशन होऊ शकतं का किंवा करावे का? आय विल सजेस्ट असं करू नका, कारण इंडिव्हिज्युअली ती एक एक एक्झाम सुद्धा क्लिअर करणं खूप कठीण आहे. आणि आपण इथे कन्सिडर करतो की दोन्ही एकत्र करावं का, हे खूप कठीण आहे. रादर करू नये. कुठली एक एक्झाम फोकस करा, त्यानंतर दुसरी फोकस करा. एमपीएससी करा, त्यातनं पोस्ट मिळवा, वाटलं तर एक्सटेन्शन घ्या आणि मग युपीएससीची एक्झाम द्या. दोन्ही एकत्र केलं तर मे बी असं होऊ शकतं की आपण दोन्हीलाही जस्टिस नाही देऊ शकणार. सो आय स्ट्रॉंगली सजेस्ट अगेन्स्ट इट. फक्त एकाच कॅटेगरीचे लोक दोन्ही एकत्र करण्याचा प्रयत्न करू शकतात. ज्या लोकांनी ऑलरेडी युपीएससीच्या 2-3 मेन्स दिल्या आहेत आणि एमपीएससीच्या सुद्धा 1-2 मेन्स दिलेल्या आहेत, त्यांनी दोन्ही एकत्र करण्याचा प्रयत्न केला तर काही हरकत नाही. न्यूजपेपर नोट्स रिक्वायर्ड आहेत का, असा क्वेश्चन आहे. तर न्यूजपेपरच्या नोट्स गरजेच्या नाहीत, कारण सध्या मार्केटमध्ये करंट अफेअर्सचे खूप सारे आणि खूप चांगल्या दर्जाचे मॅगझिन्स मंथली अवेलेबल होतात. आणि त्यामुळे साधा विचार करा की एखाद्या क्लासची समजा जर 5-6 लोकांची टीम बसलेली असेल, 5-6 न्यूजपेपर वाचून त्याच्या नोट्स काढून ते लोकांना छापील स्वरूपात देण्यासाठी, तर आपण एकट्याने न्यूजपेपरच्या नोट्स काढणं ह्यात काही लॉजिक आहे. त्यामुळे बेटर आहे न्यूजपेपरच्या नोट्स वगैरे काही काढू नका. वाचायचं असेल तर फक्त संपादकीय पान वाचा, त्यापेक्षा करंट अफेअर्सची मॅगझिन जास्त वाचा, ते जास्त फायदेशीर ठरते. कॉस्ट बेनिफिट अनालिसिस आपल्याला नेहमीच करायचं असतं. कॅन वी गिव्ह एमपीएससी इन इंग्लिश? नो, वी कांट. लँग्वेजचा पेपर आहे, 100 मार्काला मराठी आहे, तर मराठीचं असतं. काही अजून क्वेश्चन्स आपण बघूयात. अजूनही आपले काही क्वेश्चन्स असतील तर आपण बिंदास विचारू शकता. आय ट्राय टू आन्सर ॲज मच क्वेश्चन्स ॲज आय कॅन. इकॉनॉमिक्स बद्दल थोडंसं सांगायचं आहे. ओके, इकॉनॉमिक्स हा इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. काही लोकांना खूप डिफिकल्ट वाटतो, मेजॉरिटी लोकांना डिफिकल्ट वाटतो, त्यात मी सुद्धा आहे. ओके, बट डिफिकल्ट वाटतो म्हणजे कमी मार्क पडतात असं नाही, हे वेगळे रिलेशन आहे. इकॉनॉमिक्ससाठी चांगले सोर्सेस मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. बेसिक कन्सेप्ट इकॉनॉमिक्सच्या क्लिअर असणं खूप गरजेचं आहे आणि त्यानंतर फॅक्च्युअल डेटा येतो. बेसिक कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी आपण युट्यूबचा खूप चांगली मदत घेऊ शकता. मृणाल पटेल यांचे इकॉनॉमीचे व्हिडिओज आहेत, ते खूप चांगल्या दर्जाचे व्हिडिओज आहेत बेसिक कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी. आणि जर कळत नसेल तर मित्रांमध्ये डिस्कस करा, कुठल्या तरी शिक्षकांना विचारा, कुठल्या तरी पोस्ट होल्डरला विचारा. बट इकॉनॉमिक्समध्ये कन्सेप्ट क्लिअर झाल्याशिवाय पुढे जाऊ नका, हे खूप महत्वाचं आहे. त्यानंतर युपीएससी साठी इंग्लिश येणं मस्ट आहे का? कंपल्सरी नाहीये, बट एक पेपर असतो क्वालिफाईंग इंग्लिशचा, त्यासाठी तरी आपल्याला आलं पाहिजे. आणि साधीशी गोष्ट आहे, एखादी नवीन लँग्वेज शिकणं हे फायद्याचंच आहे. आणि इंग्लिश सारखी अशी जर एखादी लँग्वेज असेल जी सार्वत्रिक ऍक्सेप्टेड आहे, सगळीकडे आपण ती वापरतो, तर ती आलेली चांगलीच आहे. त्यामुळे त्या प्रश्नामध्ये कुठेतरी नकारात्मकता जाणवली मला, म्हणून म्हणतोय की टेक इट पॉझिटिव्हली. इंग्लिश शिका, ते काही खूप अवघड नाहीये. आणि त्यातनं तुमच्यामध्येच एक नवीन स्किल ऍड होईल आणि आपल्या स्वतःमध्ये स्किल्स ऍड करत राहणं आणि पॉलिश करत राहणं हे आपलं काम आहे. त्यातूनच आपण आपली किंमत वाढवू शकतो.
अजून काही क्वेश्चन्स असतील तर आपण विचारू शकता. पर्सनल क्वेश्चन्स, हाऊ आर यू सर, तुम्ही बघू शकता. अजून काही क्वेश्चन असेल तर विचारू शकता, एल्स आपण हे सेशन थांबवूयात. सर इतक्या कॉम्पिटिशन मध्ये मोटिवेटेड कसं राहायचं? व्हेरी नाईस. इतकी कॉम्पिटिशन आहे म्हणूनच मोटिवेटेड राहायचं. कारण ह्या कॉम्पिटिशन मधून जेव्हा तुम्ही पोस्ट मिळवाल त्यावेळेसचा जो फील आहे ना तो खूप वेगळा आहे. आणि तो फील कसाच नाही येऊ शकत. इमॅजिन करा, तुम्ही साधे एक केस घ्या की 10 जणांची एक रनिंगची रेस आहे, ठीक आहे, 100 मीटर रनिंगची रेस आहे. त्यातनं जो जिंकतो त्याला सुद्धा किती भारी वाटतं. तर 3 लाख लोकांमधून जर 100 लोक सिलेक्ट होणार असतील आणि तुम्ही जर त्यातले एक असाल तर तो फील किती भारी असेल. त्या फीलसाठी अभ्यास करायचा आणि तो फील तुम्हाला मोटिवेट करेलच. हा झाला एक पार्ट. सेकंड पार्ट, तुम्ही हे फक्त स्वतःसाठी करत नाही आहात. हे एकदा मोटिव्ह तुमचं क्लिअर असलं तर तुम्ही खूप मोटिवेटेड राहता. तुम्ही हे एकंदरीत सगळ्यांसाठी करत आहात. त्यात तुमची फॅमिली आली, तुमचं गाव आलं, एकंदरीत सगळी कम्युनिटी आली, सोसायटी आली, सोसायटीतले विकर सेक्शन्स आले. ह्या सगळ्यांसाठी आपल्याला काम करायचंय म्हणून आपण अभ्यास करतोय. बरेच लोक आहेत जे वेल प्लेस्ड आहेत, ज्यांना ऑलरेडी कुठे ना कुठे जॉब होता, तरी सुद्धा ते करतायत. कुठेतरी एक लार्जर एम आहे, ठीक आहे. आणि जर आपण वेल प्लेस नसू, आपण ग्रामीण भागातून आलेलो आहोत समजा, किंवा घरची परिस्थिती एवढी चांगली नाहीये, तरी सुद्धा ते सुद्धा एक मोटिवेशन आहे आपल्याला अजून चांगलं करण्यासाठी की अशी परिस्थिती मला जी फेस करावी लागली ती अजून कोणाला फेस करावं लागू नये. ह्यासाठी मला प्रशासनात द्यायचं आहे आणि ज्या काही शासकीय योजना आहेत त्या मला ऍक्च्युअल बेनिफिशरी पर्यंत पोहोचवायच्या आहेत. हे एक मोटिवेशन आहे. त्यामुळे परिस्थिती मग कशी असो, माणूस मोटिवेटेड राहतो. आणि परिस्थिती जेवढी चॅलेंजिंग असते तेवढंच यश मिळणार मजा असते. राज्यसेवा स्टडी करताना कंबाईनचा किती सिलेबस कव्हर होईल? आय गेस 40-50% सिलेबस कव्हर होतोय बऱ्यापैकी. फक्त कंबाईनची कुठली एक्झाम तुम्हाला फोकस करायची आहे त्यानुसार अजून जर थोडा वेगळा स्टडी केला तर जास्त काही अवघड जात नाही. माझं असं सजेशन आहे की राज्यसेवा मेन्सचा जर एकदा अभ्यास केला तर जगातली कुठलीच परीक्षा अवघड नाही. कंबाईन इज जस्ट अ पार्ट ऑफ इट. परत तोच क्वेश्चन रिपीट झालाय. करंट अफेअर्स नोट्स महत्वाचे आहेत का? किती वेळ स्टडी करायचा? फुल टाइम स्टडीज करायचा, दुसरं काही करायचंच नाही. जर या क्षेत्रात आलोय तर अभ्यासच करायचा, बाकी काही करायला आपल्याला वेळ नाही, ठीक आहे. ऍज मच ऍज यू कॅन. जोपर्यंत तुम्हाला फील येत नाही की आपलं डोकं जड झालेलं आहे आणि आता ह्यानंतर वाचलेलं एकही पान, एकही शब्द, एकही अक्षर आपल्या डोक्यात जाणार नाही, तोपर्यंत वाचायचं. म्हणजे आमचे एक सर म्हणायचे की तुम्हाला जर असा धक्का दिला तर तुम्ही पडले पाहिजे. इतका अभ्यास तुमचा त्या दिवशी रात्रीपर्यंत झाला पाहिजे. म्हणजे तेवढा जर अभ्यास आपण रोज केला तर ओके आहे. त्यामुळे किती तास स्टडी करायचा आहे हा काही प्रश्न नाहीये, आपल्याला स्टडीज करायचा. इंटरव्ह्यू कसा होतो याबद्दल माहिती. त्यानंतर ज्या फील्डमधून ग्रॅज्युएशन केलं आहे त्यासाठी कसे प्रश्न विचारले जातात. ग्रॅज्युएशनचे बेसिक्स विचारले जातात बहुत करून. प्लस ग्रॅज्युएशनला आपल्याला बऱ्याचशा फील्डमध्ये लास्ट इयरला प्रोजेक्ट असतो, कुणाला इंटर्नशिप असते, तर या संबंधी सुद्धा प्रश्न विचारले जातात. कोणी जर त्यावर रिलेटेड जॉब केला असेल तर त्या जॉब संबंधी प्रश्न विचारले जातात. आणि मुलाखत ही तुमच्या एकंदरीत व्यक्तिमत्वाची चाचणी असते. त्यामध्ये तुम्ही तुमचं मूळ गाव, तुम्ही जिथनं ग्रॅज्युएशन केलंय ते ग्रॅज्युएशन संबंधी, त्या गावासंबंधी, एकंदरीत ज्या काही चालू घडामोडी आहेत ह्या सगळ्यांबद्दल आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. प्लस आपले हॉबीज, आपले एरियाज ऑफ इंटरेस्ट, आपले वीकनेस, आपले स्ट्रेंथ, असे बरेचसे ह्यामध्ये विचारलं जातं. जिओग्राफीसाठी कोणते बुक लिस्ट वगैरे आपण मे बी शेअर करता येईल चॅनलवर आपल्याला नंतर. जिओग्राफीसाठी एनसीईआरटीज चांगले आहेत, ते वाचलेच पाहिजे. प्लस स्टेट बोर्डाचे 4थी पासून ते 10वी पर्यंतचे सगळे पुस्तक वाचा. हाऊ टू इम्प्रूव्ह रायटिंग स्किल फॉर मराठी अँड इंग्लिश. रायटिंग स्किल हे रायटिंग प्लस पिअर रिव्ह्यू ह्या 2 गोष्टींमधनं चांगलं होतं. आणि रायटिंगसाठी ऍक्च्युली फर्स्ट आहे रीडिंग खूप चांगलं पाहिजे.
कारण की रायटर इज जस्ट रीडर मूव टू एम्युलेशन असं म्हणतात. म्हणजे खूप चांगला वाचणारा हा नंतर जाऊन खूप चांगला लिहिणारा सुद्धा होऊ शकतो, कारण त्याच्याकडे तेवढं कंटेंट असतं. आणि जितकं जास्त तुम्ही लिहाल आणि पीअर रिव्ह्यू म्हणजे मित्रांकडनं ते रिव्ह्यू करून घ्याल किंवा शिक्षकाकडनं किंवा अजून कोणी सिनियरकडून, तेवढं तुमचं लिहिणं हे पॉलिश होत राहील. रायटिंग स्किलवर फोकस करा. 100 मार्क आहेत मुख्य परीक्षेत, त्यामध्ये चांगला स्कोर होऊ शकतो. बरेचसे प्रश्न आहेत, आपण अजून 2-3 प्रश्न घेऊयात आणि मग थांबूयात. हिस्ट्री सेम इन युपीएससी आणि एमपीएससी नाही. एमपीएससी मध्ये बऱ्यापैकी महाराष्ट्राच्या हिस्ट्रीवर फोकस असतो आणि युपीएससी मध्ये इंडियाज हिस्ट्री, त्यामध्ये एन्शियंट मिडिवल आलं, प्लस वर्ल्ड हिस्ट्री सुद्धा आहे. वयाच्या 27व्या वर्षी कोणता निर्णय घ्यावा, राज्यसेवा की कंबाईन? वय हा फक्त एक फॅक्टर आहे. बाकीचे फॅक्टर्स तुम्हाला बघायचे, ते म्हणजे घरून किती सपोर्ट आहे, इकॉनॉमिकली किती सपोर्ट आहे, आणि मेंटली तुम्ही काय प्रिपेअर्ड आहात, कुठपर्यंत जाण्यासाठी प्रिपेअर्ड आहात, प्लस ह्यापूर्वी तुमचे कंबाईनचे किंवा एमपीएससीचे किती अटेम्प्ट झालेले आहेत, हे सगळं डिसाईड करून तुम्ही चूज करू शकता. रादर तुमचं प्रिपरेशन सगळं चांगलं असेल, 1-2 मेन्स तुम्ही दिलेले असतील, तर मी सजेस्ट करेल की गो फॉर एमपीएससी. करंट अफेअर्स आता कुठल्या मंथ पर्यंत करायचं आहे? नोटिफिकेशन जोपर्यंत येत नाही, एक्झामची डेट समजा अजून 3 महिन्यांनी आली, तर त्याच्या 1 महिन्या अलीकडे पर्यंतच आपल्याला करंट अफेअर्स हे प्रिपेअर करायचं असतं. कुठल्याही एक्झामच्या 1 महिना आधीपर्यंत करंट अफेअर्स आपलं प्रिपेअर्ड असलं पाहिजे. ठीक आहे, आणि त्याच्या 1 ते 1.5 वर्ष आधीपासूनच. इंजिनिअरिंग करताना सोपं होतं का? माझं जो ऑब्झर्वेशन आहे, कुठलंही प्रिपरेशन करताना ते सोपं नसतं, झाल्यानंतर सोपं वाटतं. फ्लुएंट इंग्लिश आलंच पाहिजे का, असं काही आहे? बिलकुल नाही. फ्लुएंट इंग्लिश आलंच पाहिजे असं बिलकुल नाही. आपण काही नेटिव्ह इंग्लिश स्पीकर नाही आहेत, आपली मातृभाषा मराठी आहे. फ्लुएंट इंग्लिशच्या अपेक्षा आपल्याकडनं करणारच चुकीचं आहे. त्यामुळे या गोष्टीचं टेन्शन घेऊ नका. इंग्लिश हे आपल्याला धकेबल आलं पाहिजे, म्हणजे आपलं काम तर झालं पाहिजे. ऍटलिस्ट तुमच्याकडे एखादा गव्हर्नमेंट ऑर्डर आली जी इंग्लिशमध्ये आहे, तर ती तुम्हाला समजली पाहिजे, कॉम्प्रिहेंड झाली पाहिजे, आणि ती तुम्हाला कोणाला तरी समजावून सांगता आली पाहिजे. एवढं बेसिक इंग्लिश आपल्याला आलं पाहिजे. जास्त काही हाय फंड इंग्लिशची आवश्यकता नसते. हे 2021 मध्ये एमपीएससी देणार आहे, तर सध्या मेन्सचा अभ्यास करू ना. बरोबर आहे, येस, सध्या मेन्सचा अभ्यास करायचा आहे, तेच आपण स्टार्टिंगला बघितलंय. सीसॅट संदर्भात आय सजेस्ट की प्लीज युट्यूब व्हिडिओ बघा, तुम्हाला त्यामध्ये चांगलं मिळेल. एकत्रच क्वेश्चन्स विचारा. दोन 21 ची परीक्षा पण पुढे जाईल का, ह्याबद्दल मी काही कमेंट करणं चुकीचं, कारण हे कुणालाच माहिती नाही. सगळ्या गोष्टी शक्यतामध्ये बोलल्या जातील. तुम्हाला जर कोणी कॉन्फिडेंटली सांगितलं की हो 2021 ची एक्झाम पुढे जाईल, तर तो चुकीचा आहे. ठीक आहे, त्यामुळे मी काही सांगणार नाही. इट्स ऑल इन प्रोबॅबिलिटी. सीसॅटला रोज किती वेळ द्यावा लागेल, हे आपल्याला सीसॅटमध्ये किती आपण कम्फर्टेबल आहोत ह्यानुसार डिसाईड होईल. आपण जर जास्त कम्फर्टेबल नसू, आपल्याला सीसॅट अवघड जाते असं आपल्याला वाटत असेल, किंवा ह्यापूर्वीच्या अटेम्प्टमध्ये कमी मार्क पडले असतील, तर सीसॅट हे रोज आपण केलं पाहिजे. सध्याच्या काळामध्ये सुद्धा जेव्हा आपण मेन्सचा अभ्यास करणार आहोत, तेव्हा सुद्धा आपण सीसॅटला वेळ दिलाच पाहिजे. इंटरव्ह्यू खूप हार्ड असतो का? बिलकुल नाही. इंटरव्ह्यू सगळ्यात सोपा पार्ट असतोय. इंटरव्ह्यू पेक्षा सोपं एक्झाम मध्ये काहीच नाही, कारण इंटरव्ह्यू हा एकच पार्ट असा आहे जो तुमच्या सिलेक्शनसाठी होतो. बाकी सगळे जे आहेत, प्रिलिम्स असेल, मेन्स असेल, हे तुमच्या एलिमिनेशनसाठी होतं. त्यामुळे इंटरव्ह्यू सगळ्यात सोपं पार्ट आहे. ओके, त्यानंतर इंटरव्ह्यू मध्ये कसं आहे बघा, साधी गोष्ट आहे. तुम्हाला समजा आयुष्यामध्ये 2-3 लोक भेटले, तुम्हाला माहिती आहे आयुष्यात आपल्याला परत कधीच नाही भेटणार. शक्यतो आपण सगळं आपल्याबद्दल चांगलं चांगलं सांगून त्यांना कशाला सांगणार मी लहानपणी माती खाल्ली होती. म्हणण्याचा अर्थ असा आहे की इंटरव्ह्यू मध्ये जे काही पॅनल मेंबर आपल्याला भेटतात, ते 3 लोक आपल्याला आयुष्यात परत कधीच भेटत नाहीत मोस्टली. ठीक आहे, मोस्ट प्रॉब्ली नाही भेटत. आणि त्यांच्यासमोर आपण काय बोललोय
हे जगाला माहित नसतं, मग टेन्शन कुठल्या गोष्टीचं आहे. त्यामुळे इंटरव्ह्यू सगळ्यात सोपा पार्ट आहे. हाऊ मेनी पेजेस यू प्रिपेअर इन 1 hour? बिलकुल नाही. पेजेस कन्सिडर करून अभ्यास करायचा नसतो, पण अभ्यास असा करायचा असतो की कुठल्याही पेजवर जरी म्हणजे आपण वाचलेल्या पेजवर जर प्रश्न आला तर तो प्रश्न आपल्याला टॅकल करता आला पाहिजे, तो प्रश्न आपला चुकला नाही पाहिजे. तसा आपल्याला अभ्यास करायचा आहे. असं टार्गेट नाही ठेवायचं की एका दिवसात मी 150 पानं वाचणार आहे. पानांची साईज, सब्जेक्ट ह्याच्यानुसार ते चेंज होईल. तुम्ही इतिहासाची 150 पानं एका दिवसात वाचाल, इकॉनॉमिक्सची 150 वाचाल तर कम्पॅरेटिव्हली अवघड आहे, टेक्निकल आहे ते. त्यामुळे पेजेस नुसार अभ्यास नाही करायचा. For some of you who don't know which language is this is Marathi, and all this is going about Maharashtra Public State Service Commission's exam. Maharashtra Public Service Commission's exam. That's why the language is Marathi. I understand that it would have been better if I spoke in English, but this live session is concerned more about the state service examination. Else, I would have shared my thoughts or views in English also, or in Hindi maybe. ऐसा नहीं है कि हमें इंग्लिश है हिंदी नहीं आती है. इज द रिक्वायरमेंट कि मराठी में होगा तो सबको जल्दी में समझ आएगा. क्लास करून स्टडीला सेल्फ स्टडीला टाइम भेटतो का? खूप चांगला प्रश्न विचारलाय हा अजिंक्य. व्हेरी नाईस क्वेश्चन. खूप जणांचा हा प्रॉब्लेम आहे जे क्लास जॉईन करतात ना, त्यांना असं होतं की क्लास केल्यानंतर स्वतःच्या अभ्यासाला वेळ कमी उरतो. क्लासचे 2 किंवा 3 लेक्चर होतात, त्याला 4 ते 5 तास जातात. नंतर मग येण्या जाण्यामध्ये मे बी आपण जर लांब राहत असू तर त्यात सुद्धा एखादा तास जातो. आणि हे सगळं केल्यानंतर थकवा आल्यानंतर स्वतःचा अभ्यास करायला वेळ कमी उरतो. त्यासाठी एक करायचंय, क्लासमध्ये इन्व्हेस्ट केलेला प्रत्येक मिनिट हा मार्कामध्ये कन्वर्ट कसा होईल त्यावर फोकस करायचंय. नाही तर क्लासमध्ये गेले, बसले गप्पा मारत, हे बघा ते काही स्कूल किंवा कॉलेज नाहीये, ते दिवस गेले. तुम्ही आता एक प्रोफेशनल आहात, प्रत्येक जण ग्रॅज्युएट आहे किंवा ग्रॅज्युएशन संपणार आहे. लास्ट इयरला कोणी क्लास जॉईन केला असेल तर तिथे आपण टाइमपास करायला किंवा टवाळके करायला क्लास जॉईन करत नाही की बसलेत मागच्या बेंचवर आणि कमेंट करतायत. असं असेल तर क्लास जॉईन करू नका. हा अप्रोच चुकीचा आहे आणि हा अप्रोच खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळतो. क्लासमध्ये काय होतं, फक्त ग्रुप्स तयार होतात, ते ग्रुप्स पुण्यात इकडे तिकडे भरकटताना दिसतात. विकेंड्सला लोणावळा जातील, मॉलला जातील, मुव्हीजला जातील. ह्यासाठी आलोय का आपण? हे कॉलेजचे दिवस आहेत, ते तिथेच सोडायचे. जर एमपीसीचा क्लास लावलाय किंवा एमपीसीचा क्लास लावलाय तर अभ्यासच करा, तेच महत्वाचं आहे. आणि सेल्फ स्टडीला वेळ, क्लासचा वेळ सुद्धा त्याच पद्धतीने वापरायचा जसं तुम्ही स्वतःच्या अभ्यासाचा वापराल. आय नो मेनी ऑफ युअर कमेंटिंग, आय कांट अंडरस्टँड युअर लँग्वेज. ओके तेजस, क्वेश्चन चांगला होता त्यामुळे रिप्लाय सुद्धा करणं कंपल्सरी होतं. ओके, जॉब संबंधी कोणीतरी क्वेश्चन विचारलाय. सर, जॉब करताना एखाद्या सिच्युएशन मध्ये प्रेशर फेस करावं लागतं का? तुमचा एक्सपिरियन्स शेअर करा प्लीज. फॉर्च्युनेटली अजून मला अशा काही कंडिशन आली नाही की ज्यामुळे मला खूप काही वरिष्ठांचं किंवा इतर कुठल्या फॅक्टरचं प्रेशर आलेलं असेल. टाइमचं प्रेशर बऱ्यापैकी असतं. बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला एका वेळी डील करायच्या असतात, त्यामुळे गोष्टींची प्रायोरिटी ठरवणं खूप महत्वाचं असतं की अत्यंत तातडीचं काय आहे, तातडीचं काय आहे, थोडंसं कमी तातडीचं काय आहे, अशी एखादी गोष्ट आहे का जी नंतर सुद्धा डील करता येऊ शकते. ह्या सगळ्या प्रायोरिटीज ठरवणं खूप महत्वाचं असतं. त्यामुळे प्रेशर हे सायकोलॉजिकल आहे. तुम्ही काय फील करता. तुम्ही जर प्रेशर फीलच करत नसाल तर तुम्हाला कोण प्रेशराईज करणार आहे? ठीक आहे, त्यामुळे अजून तरी असा एक्सपिरियन्स नाही आणि आय होप असं येणारही नाही, किंवा आला तर आपण त्याला डील करू. एमपीएससी साठी एनसीईआरटीची बुक्स वाचायचे का? बिलकुल वाचायचे. हिस्ट्री, सायन्स आणि जिओग्राफी नक्की वाचा. खूप क्वालिटी आहेत एनसीईआरटीचे बुक्स आणि त्याचा फायदा होईल.
सर, मराठी लँग्वेजचे शुद्ध लेखन कसे इम्प्रूव्ह करावे? माझं असं सजेशन असेल की हा मेसेज आपण इंग्लिशमध्ये टाईप केलाय, तो मराठीत करा. मराठीतनं चॅटिंग करण्याची सवय लावा. हळूहळू काय होईल की ते तुम्हाला सजेशन सुद्धा देतात. आपला फोन स्मार्ट आहे, तो आपल्याला योग्य शब्द सजेस्ट सुद्धा करतो. त्यातून सुद्धा होऊ शकतं. म्हणजे टेक्नॉलॉजी आहे त्याचा आपण बऱ्याचशा वेगवेगळ्या पद्धतीने वापरू शकतो. प्लस आपण जे वाचन करतो ते वाचन करत असताना आपण ऍक्च्युअली कसं ते लिहिलं आहे हे आपल्या म्हणजे त्या इमेजेस प्रिंट केल्या पाहिजेत आपण आपल्या डोक्यामध्ये. ते स्क्रीनशॉट्स बघितले पाहिजे सेव्ह करून. वाचताना प्रत्येक शब्द कसा लिहिला जातो हे व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर शुद्ध लेखन चांगलं होतं. इम्प्रुव्हमेंट इन म्हणजे ह्या गोष्टीमधली इम्प्रुव्हमेंट ही ऑब्झर्वेशन मधून सुद्धा इम्प्रूव्ह होऊ शकते. ह्याला काही वेगळ्या प्रॅक्टिसची आवश्यकता नाही. सीसेट साठी रोज किती वेळ झाला आहे क्वेश्चन. ओके. नोट्स कसे काढावेत? नोट्स काढणं हे एक स्किल आहे. ते प्रत्येकाला जमेल असं नाहीये. ज्याला जमेल त्याने काढावेत, ज्याला जमत नाही त्याने दुसऱ्यांच्या नोट्स घ्यावेत. आणि मोस्टली आता जे काही बुक्स मार्केटमध्ये येत आहेत ते नोट्स फॉर्मॅटमध्ये येत आहेत. त्यामुळे काढायचेच असं काही नाहीये. ज्याला जमतं त्यांनी काढावेत. रिझनिंग इतकंच मॅथ्सवर फोकस करावा का? येस, बिलकुल. कुठलाही पार्ट सोडायचा नाहीये. सगळं चांगलं करायचं आहे आपल्याला. युपीएससी बद्दल पण असंच एक्सप्लेन करा असं एक आलेलं आहे. ओके, ते बघू आपण नंतर. सध्याचं सेशन हे एमपीएससी वरच आहे आपलं. लास्ट 2 क्वेश्चन घेऊन मी आता लाईव्ह सेशन थांबवतोय. बाकी जर काही क्वेश्चन्स असतील तर माझं टेलिग्राम चॅनल आहे प्रनिल गिल्डा DYSP. तर त्यावर सुद्धा आपण मला क्वेश्चन्स विचारू शकता. ट्राय टू आन्सर ऑल दोज. प्लस माझ्या इन्स्टा पेजवर सुद्धा आपण क्वेश्चन पोस्ट केले तरी सुद्धा काही हरकत नाहीये. ठीक आहे, लास्ट क्वेश्चन. ओके, हा क्वेश्चन घेऊन आपण थांबतोय. सर, 12th नंतर कसा करायचा स्टडी, असा एक क्वेश्चन आहे. माझं सजेशन मी ऑलरेडी सुरुवातीला सुद्धा हे सांगितलं आहे की 12th नंतर लगेच अभ्यासाला लागण्यापूर्वी आपल्याला एक करायचं की जे काही ग्रॅज्युएशन आपण चूज करणार आहोत फील्ड, ते ग्रॅज्युएशन चांगल्या पद्धतीनं करा, त्यामध्ये चांगलं परफॉर्म करा. आणि त्याला इग्नोर करणं हे थोडंसं हार्मफुल असेल. त्यामुळे न्यूजपेपर रिडिंग, काही चांगले क्वालिटी युट्यूब व्हिडिओज बघणं वगैरे हे आपल्याला फायदेशीर ठरेल सध्याच्या टप्प्यामध्ये. ऍक्च्युअल अभ्यास आपल्याला ग्रॅज्युएशनचं अंतिम वर्ष किंवा त्यापूर्वीचं वर्ष ह्यामध्ये करता येईल. वन क्वेश्चन. भरपूर क्वेश्चन्स येत आहेत. हाऊ इज लाईफ इन प्रोबेशन? प्रोबेशन मधली लाईफ ही सगळ्यात चांगली असते. तुम्हाला बरंच काही शिकायला मिळतं. प्लस तुमच्याकडनं काही चुकलं तर काही टेन्शन नसतं, कारण तुम्ही प्रशिक्षणार्थी आहात. युअर प्रोबेशनरी ऑफिसर्स, परिवीक्षाधीन. सर, तुम्ही किती वेळ स्टडी करायचा सांगितलं ऑलरेडी. स्टडीच्या वेळेस स्टडीज करायचं फक्त, इतर काही करायचं नाही. एमपीएससी खूप टफ आहे का? बिलकुल नाही. पास झालोय बघा मी, काय अवघड नाही. हिंदी सर. ओके, ठीक आहे. लिव इट. ठीक आहे, आपण इथे थांबतोय. एक टेलिग्राम चॅनलचं तुम्हाला फक्त मी नाव सेंड करतोय. त्यावर पण मला काही क्वेश्चन्स असेल तर पोस्ट करू शकताय, विचारू शकताय, काही इश्यू नाही.
प्रत्येक वर्षी डीवायसीपीच्या पोस्ट निघत नाहीत. कोणीतरी विचारलंय, सर एव्हरी डीवायसीपीच्या किती पोस्ट निघतात? असं काही नाहीये, प्रत्येक वर्षी निघत नसतात पोस्ट. डीवायसीपीचा पहिला पगार प्रश्न नाही कळाला मला. मिळाल्यावर चांगलं वाटतं एवढं सांगू शकतो बस. साहिल टेलिग्राम चॅनल विचारतायत, मी खाली पोस्ट केलेला आहे, आपण चेक करू शकता. एक अजून, युट्यूबवर कोणते व्हिडिओ बघावे? मोटिवेशनच्या नावाखाली काही जर सांगत असतील तुम्हाला तर ते काय ऐकू नका, काही गरज नाहीये. प्रत्येक पोस्ट होल्डर तुम्हाला चांगलं सांगेल असंही काही नाहीये. तुम्हाला जे चांगलं वाटतं ते घ्या. प्रत्येकाच्या सांगण्यातनं सगळंच ऐकायचं असतं असं नाहीये. मी सुद्धा आता काही सांगितलं असेल माझं सगळं ऐका असं मी बिलकुल म्हणणार नाहीये. तुम्हाला जेवढं कामाचं वाटतं तेवढंच तुमच्या प्लॅनिंग मध्ये घ्या, ठीक आहे. आणि युट्यूबवर सध्या भरपूर आता मोटिवेशनल व्हिडिओज इज फ्लडेड ऍक्च्युली. तर तुम्हाला कामाचं असेल तेवढंच घ्या. जिथे डाऊट येईल तिथे वापरायचं आपल्याला. मी ऑलरेडी सांगितलंय की हे जे काही आहे, युट्यूब असेल, टेलिग्राम असेल, हे सगळं, इंस्टाग्राम असेल इव्हन, हे सेकंडरी सोर्सेस आहेत, हे प्रायमरी सोर्सेस नाहीत, ठीक आहे अवेलेबल म्हणून वापरायचंय असं करू नका, ठीक आहे. हे लाईव्ह सेशन मी आता संपवतोय. सगळ्यांनी जॉईन केलं त्याबद्दल थँक्यू सो मच. काही रिप्लायज राहिले असतील, मी जास्तीत जास्त रिप्लाय करण्याचे प्रयत्न केले आहेत. ओके, बाकीचे नसतील तर प्लीज युट्यूब व्हिडिओज मध्ये माझ्या कव्हर होईल. आपण माझे युट्यूब व्हिडिओज नक्कीच बघू शकता, त्यात काही इश्यू नाही. एक शेवटचं सजेशन सगळ्यांना, या कोविड-19च्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये स्वतःची काळजी घ्या, तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. विनाकारण घराबाहेर पडू नका. खूप चांगला वेळ आपल्याला मिळालाय, त्यात जास्तीत जास्त अभ्यास करा आणि मोटिवेटेड राहून अभ्यास करा. समाजासाठी, देशासाठी तुम्हाला एक चांगला अधिकारी बनायचंय, काम करायचंय. ह्यासाठी हे स्वप्न ठेवून अभ्यास करा. फक्त पोस्ट काढण्याचं स्वप्न ठेवू नका, ते चिल्लर स्वप्न आहे, ठीक आहे. पोस्ट काढून काहीतरी चांगलं काम करायचं स्वप्न ठेवा. कारण देशप्रेम जर असेल मनामध्ये, युनिफॉर्मच अंगावर असावा असं काही नाही. तुम्ही कुठल्याही स्वरूपामध्ये देशाची सेवा करू शकताय, समाजाची सेवा करू शकताय. कारण असं म्हटलं जातं, जो भरा नहीं है भाव से, जिसमें बहती रसधार नहीं, वो हृदय नहीं है पत्थर है, जिसमें स्वदेश का प्यार नहीं. थैंक यू सो मच फॉर ज्वाइनिंग. जय हिंद, जय महाराष्ट्र.